अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरूंनी भगिनीने आपण पुणे येथील वामनरस प्रकाशनची पुस्तकं वाचण्यास सुरुवात केली आहे. सध्या आपण श्री सद्गुरू स्मरणी हे परमपूज्य श्रीदादा लिखित पुस्तक वाचनास घेतले आहे. अनुग्रहाचा विलक्षण प्रकार. परमपूज्य श्री नानांच्या बाबतीत एक मोठी नवलाची गोष्ट अशी होती की ते अनुग्रह संपन्न महान अधिकारी पुरुष होते. शक्तिपातावरचाही त्यांचा अधिकार विलक्षण होता. शक्तिपाताचे अनेक लोक विलक्षण प्रकार आम्हाला त्यांच्याकडे प्रत्यक्ष बघायला मिळाले. ते प्रकार उपरोक्त ग्रंथांमध्ये आढळत नाहीत. नाथ संप्रदायाच्या काही हस्तलिखित ग्रंथांमध्ये शक्तिपाताचे जे 72 प्रकार उल्लेखलेले सापडतात ते सगळेच परंपरेने गुप्त ठेवण्यात आलेले आहेत. पण त्याही सर्व प्रकारांचे प्रात्यक्षिकांसह विवरण नानांच्या चरित्रात आम्ही समक्ष बघितलेले आहे. या संबंधी नुकतेच घडलेले एक उदाहरण सांगतो. आपल्या श्री क्षेत्र दत्तधामजवळ असलेल्या एका गावच्या एक भगिनी दीक्षेसाठी म्हणून विचारायला आल्या होत्या. त्यांना मी सांगितले होते की दीक्षा ही काही देण्या घेण्याची गोष्ट नाही. ती वेळ आल्यावर त्यांच्या कृपेनेच दीक्षा होते. तेव्हा ती वेळ येईपर्यंत तुम्ही नामस्मरण करा. त्याबरोबर मी त्यांना परमपूज्य श्री नानांचा एक फोटोही दिला व सांगितले की त्यांना ज्या क्षणी दया येईल त्या क्षणी ते तुमच्या उद्धाराचे बघतील. तुम्ही मात्र जप व त्यांची प्रार्थना रोज करीत राहा म्हणजे झाले. त्याने आनंदाने व आदराने तो फोटो आपल्या घरी नेला आणि प्रेम करून लावला. फोटोसमोर बसून त्या रोज नामजप करायच्या. असे होता होता श्री दत्त जयंती आली. त्या दत्त जयंतीच्या दिवशी त्यांना काय वाटले कोणास ठाऊक. पहाटे लवकर उठून जपाला बसू म्हणजे आपल्याला गडावर लवकर जाता येईल या विचाराने त्या भल्या पहाटे उठून सगळे आवरून जपाला बसल्या. थोडा वेळ जप झाला आणि सगळीकडे अवर्णनीय असा सुगंध सुटला. म्हणून त्याने डोळे उघडले. समोर बघतात तो मामांचा फ्रेम केलेला जो फोटो होता त्या फोटोतील त्यांच्या अंगठ्यातून पाण्याची धार येत होती. त्याने ते पाणी एका तांब्यात गोळा केले आणि ती पाण्याची धार बंद झाली. त्यांनी सहज म्हणून बघितले तर ते स्वच्छ सुंदर असे तीर्थ होते. तो तांब्या मुखाजवळ नेला तर त्यातूनही सुगंध आला. मग मात्र त्यांची खात्री पटली की हे तीर्थ आहेच. परमपूज्य श्री नानांच्या कृपेनेच ते आपल्याला मिळालेले आहे. ते प्राशन करावे म्हणून त्या मोठ्या आनंदाने ते तीर्थ प्यायल्या. ते तीर्थ प्यायल्याबरोबर त्यांना अत्यंत आवेगाने क्रिया सुरू झाल्या. त्या ज्या आसनावर कशाबशा बसल्या त्या त्याच जागी 2 तासापर्यंत आपल्याच अवस्थेत बसून होत्या. ही त्यांना परमपूज्य श्री मामांकडून मिळालेली दीक्षा किती विलक्षण म्हणावी लागेल. हिला कोणत्या प्रकारात घालायची ही एरवीच्या 4ही सामान्य प्रकारांमध्ये बसत नाही. मात्र शक्तिपाताच्या नाथ संप्रदायुक्त 72 प्रकारांपैकीच ती एक आहे. असे विलक्षण अनुग्रह सामर्थ्य परमपूज्य श्री मामांपाशी होते. परमपूज्य श्री मामांची निग्रह शक्ती हे झाले त्यांचे अतुलनीय अनुग्रह सामर्थ्य. आता त्यांच्या निग्रह सामर्थ्याची देखील एक अनुभूती सांगतो. मला दीक्षा झाल्यानंतर मी रोज कराडला माझ्या खोलीतच साधनेवर बसत असे. बहुतेक वेळा मी रात्रभर साधनेत असे. त्यावेळी सुरुवातीच्या काळात मी एकटा नव्हतो. मला एक रूम पार्टनर होता. तो बिचारा अभ्यास करून 10:30-11ला झोपायचा. तो झोपला की मी उठून बैठकीला बसत असे. मी काय करतोय हे त्यामुळे माहीत नसायचे. एक दिवस एक अजब गोष्ट घडली. माझे डोळे मिटलेले होते. साधना चालू होती आणि अचानक समोरची कॉट धाड धाड वाजते आहे असे मला जाणवायला लागले. माझी कॉट या बाजूला आणि माझ्या पार्टनरची कॉट माझ्या समोरच्या भिंतीच्या बाजूला होती. माझे डोळे एकदम उघडले गेले
आणि समोर एक अद्भुत दृश्य मी पाहिले. पार्टनर कॉटवर झोपलेला होता. त्याच्या अंगावर पांघरून चादर होती. तो तसाच चादरी सकट आपोआप वर उचलला जात होता आणि खाली आदळत होता. अशी क्रिया सतत 10 मिनिटे चालू होती. पण काय चालले आहे याचा त्याला मात्र पत्ताच नव्हता. हे सगळे काय चालले आहे आणि कशामुळे होत आहे ते मला काही समजेना. मी लागोपाठ 3 दिवस हेच घडताना पाहिले. शेवटी मला भीती वाटायला लागली, कारण हे काय होत आहे तेच मला कळेना. त्याच वेळी नेमके असे समजले की परमपूज्य श्री मामा कोल्हापूरला आलेले आहेत. म्हणून मेलच्या गाडीने मी कोल्हापूरला गेलो. मनात ठरवले होते की गेल्याबरोबर या घटनेविषयी परमपूज्य श्री मामांना विचारायचे. तेथे पोहोचल्यावर मी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि ठरवल्याप्रमाणे विचारणार तेव्हा तेच मला म्हणाले की अरे, तुझ्या रूम पार्टनरला क्रिया होत आहेत म्हणूनच तो झोपेत खालीवर आदळतो. आता त्यांना हे कसे काय कळले ते त्यांना माहीत. मी आश्चर्याने म्हणालो, हो ना, तो असा कसा वर खाली जातो तेच कळत नाही. अहो, मी हे 3 दिवस बघतो आहे. मात्र काय होते हे त्याला माहीत नसते. मला मोठी भीती वाटते की उद्या हा जर धाडकन खालीच आदळला तर काय करायचे. त्यावर मोठ्याने हसून परमपूज्य श्री मामा म्हणाले, अरे, काळजी करू नकोस, असे काही होत नाही रे, ती भगवती सांभाळते. मग मी भीत विचारले की पण हे आहे तरी काय. त्यावर ते म्हणाले, काही नाही, तू तेथेच बैठकीला बसतोस ना. संक्रमणाने त्याची शक्ती क्रियाशीलता झाली आहे. त्याला तुझ्याकडून दीक्षा झालेली आहे. मी थक्क होऊन म्हटले, अहो, पण त्याचा आणि त्याच्या घरच्यांचाही यावर विश्वास नाही. त्याला मी हे कसे काय समजावून सांगणार. थोडा वेळ गंभीरपणे विचार करून मग मामा म्हणाले, असे म्हणतोस, ठीक आहे, आपण ती दीक्षा परत घेऊ. तू जा आता, त्याला काही होणार नाही. त्या दिवसापासून त्याला खरोखरच अशा काहीही क्रिया झाल्या नाहीत. अगोदर होणाऱ्या सगळ्या क्रिया त्यानंतर एकदम बंद झाल्या. ते जसे अनुग्रह संपन्न होते, द्यायला समर्थ होते, तसेच त्यांना दिलेले परतही घेता येत होते. आणि या दोन्ही गोष्टी ते सहज मोठ्या लीलेने करायचे. एका क्षणात इकडे तर एका क्षणात तिकडे, अशा त्यांच्या अद्भुत लीला चालायच्या. अंगावरचा ताप शालित. श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या चरित्रात आपण बहुतेकाने वाचले असेलच की एका प्रसंगी त्यांनी आपला ताप काढून आपल्या छातीत ठेवलेला होता. तशा प्रकारच्या घटना परमपूज्य श्री मामांच्या जीवनात एकदाच नव्हे तर बऱ्याच वेळा घडलेल्या मी प्रत्यक्ष बघितल्या आहेत. त्यापैकी कराडलाच घडलेली एक गोष्ट सांगतो. परमपूज्य श्री मामा एकदा कराडला आलेले असताना त्यांच्या अंगात कणकण होती, बराच ताप होता. पण मामांचा स्वभावच असा कणमावळ होता की कितीही ताप असला तरी तशा तापात सुद्धा ते गप्प बसायचे नाही. त्यांचे आपले ठरलेले दौरे सुरूच. कराडला आल्यावर त्यांना कोणीतरी विचारले, मामा आमच्या घरी येणार ना. तर ते लगेच म्हणाले, हो, तू हो पुढे, मी आलोच. त्यावेळी त्यांच्या अंगात तापामुळे कणकण होती आणि ते कणतही होते. बरेच शाल पांघरून बसले होते. मी कळकळीने म्हटले, मामा आपल्याला आज बऱ्याच जणांच्या घरी जायचे आहे, पण आपणास ते बरं नाही. त्यावर मामा म्हणाले, होय रे होय, पण आता काय करणार, आपल्याला जायला तर पाहिजेच ना. मी म्हटले, पण हे कसे जमणार, आपण तर साधे औषधही घेतलेले नाही. त्यावर ते म्हणाले, औषध आता सगळीकडे जाऊन आल्यानंतरच घेऊ. मी मध्येच विचारले, अहो पण ताप असताना बाहेर कसे पडणार. ते हसून म्हणाले, त्यात काय मोठेसे. मग त्याने आपल्या अंगावरची शाल काढली आणि ती शंकूप्रमाणे गोल गुंडाळून बाजूला ठेवली. नंतर ते मुश्किलपणे मला म्हणाले, सगळा ताप आला त्या शालीत गेला आहे, चल आपण बाहेर जाऊन येऊ. हवे तर माझ्या अंगाला हात लावून पहा. आधीचे तापाने अक्षरशः फणफणलेले होते आणि आता त्यांच्या अंगाला हात लावून पाहिले तर त्यांचे अंग नेहमीप्रमाणेच लागत होते. त्यांनी प्रसन्नतेने मला विचारले, गेला की नाही ताप. मी चकित होऊन म्हणालो, हो खरंच गेला की. त्यांनी परत विचारले, कुठे गेला बरे. मी म्हटले, आपणच म्हणालात ना की तो त्या शालीत गेला म्हणून. त्यावर मामा म्हणाले, हां